नमस्कार. गण्या मला म्हणत होत, पुण्याला कशाला चाललायस म्हणला. पुण्यात वाघ आलाय. मला म्हटला पुण्यात गेलास तर वाघ फाडून खाईल तुला. मी म्हटलं मी पुण्यात गेलो तर मला वाघ फाडून खाईल आणि नाही गेलो तर ही लोक फाडून खातील म्हटलं. म्हणजे पुण्यात असं वाघाला वगैरे चालू होतं ना अफवा. मग ते पोलीस कमिशनर साहेबांनी सांगितलं होतं गावामध्ये अफवा आल्या जर जावा. एक साहेब आले होते, असं 4 जण गप्पा मारतो तिकडे. म्हटले पहिल्याला विचारलं तुला कुठं वाघ दिसला. ते म्हटलं मला स्वारगेटला दिसला. तू चल दुसऱ्या इकडे, तुला कुठं दिसला. ते म्हटला मला पर्वतीवर फिरताना दिसला. चल म्हटले तिसऱ्याला बोलवा. म्हटले तुला कुठं दिसला. ते म्हटलं पुणे स्टेशनवर उभारला होता. संजय गांधी उद्यानला कुठली गाडी पकडू विचारत होता म्हटलं. चौथ्याला विचारलं इकडे. म्हटले तुला कुठं दिसला. चौथं म्हटलं साहेब यांचं काय ऐकता. म्हटला वाघ नाही काय नाही अफवा आहे म्हटला. हे पोलीस साहेब म्हटले वाघ नाही म्हणून अफवा सोडाले अटक करा म्हटले याला. परवा कोणतरी म्हटलं म्हण आमच्या कण्याला म्हणत होतो, मला काय माहित नाही. कोणतरी मला म्हटलं म्हणे ते कण्या सांगत होता मला. कोणतरी त्याला सांगितलं म्हण वाघ म्हणे बेडरूम मध्ये दिसला. कण्या म्हणते होय होय. तरी मला कोणतरी म्हणत होतं मैं डरता नाही मैं शेर का बच्चा हूं. ह्यो वाघ इथनं फिरून त्या सिन्नरला गेलता म्हणे फिरत फिरत. आजचा पेपर वाचला असेल तुम्ही. ते सिन्नर मध्ये सापडलं. कुत्र्याच्या माग लागलो होतं. ते कुत्र तर किती शान. अंधारात त्याला पळवत पळवत नेल्याने विहिरीत उडी मारले. ह्याच्या माग वाघ. ती खाली पाण्यात गेल्यावर वाघ याला म्हणते अरे झक मारलो तुझ्या माग लागलो म्हणते. ते रात्रभर पाण्यात पावल्यात पावल्यात. ह्याला एक तार सापडली ह्याला एक तार सापडली. त्याला धरून लोंबकाळा लागल्या. आणि सकाळी कळलं वाघ आलाय. हे कुत्र कसं तर धरून वर आलं आणि किती दुर्दैव असेल बघा. हे ताराला धरून वर आलंय. वरच्या शेवटच्या भिंतीला धरणार तर त्या शेतकऱ्याने लाईट चालू केली. ते तसंच गेलं वर. वाघ म्हटलं आईला बरं झालं मी धरलो नाही. हे वाघाला पकडायला यांनी वर पिंजरा तयार करून ठेवल्यात आणि आम्ही दाखवायला बोकड आणल्यात. ते त्या बोकडाचे पैसे देतील की नाही. त्या बाईला सांगितल्यात वाघ सापडला तर पैसे मिळणार. हे वाघाला आत पकडल्यात. ती बाई पैसे द्या पैसे द्या. तिला म्हणले वाघ सापडला तर ती बाई म्हणली वाघ आत आला आणि आमच्या बोकडाला खाल्ला तर काय तुमच्या पुढे पैसे मागून का बोंबलायचं काय म्हणजे काय पुरावा तर काय. तिनं ते बोकड काढून नेलं. नुसताच मोकळा पिंजरा. वाघ बी वर आला. त्याला बी कळना कुठं जाव. हे दारात आलत. आत जाणार तर छायाचित्रकाराची गडबड. ते फोटो काढायला वर चढलं आणि धाडकन दरवाजा बंद झाला. आता वाघ यासनी सापडतय वय. ते वाघ परत इकडे पुण्याकडे आलाय म्हणून. लोक मला म्हणतात तुम्हाला विनोद कसं कसं काय काय सुचता. मी म्हटलं काय नाही बाबा म्हटलं. मला ते मगाशी साहेब म्हटले सावंत साहेब तुम्ही प्राध्यापक पण आहे म्हणता. पिक्चर मध्ये पण काम मिळालं म्हणता. टीव्हीवर पण दिसता. मग वर्गात विद्यार्थ्यांचं कसं कसं काय काय. मी म्हटलं मज्जा. वर्गामध्ये गेलो तर सगळं असं गोंधळ चालू होतं. म्हटलं किती रे गोंधळ घालता. वास्तवाचं भान नाही म्हटलं तुम्हाला. देशाचं काय चाललंय तुमचं काय चाललंय. वास्तव आणि भ्रम याच्यातला फरक कळायला पाहिजे तुम्हाला. एकटं पोरग सपकन उठलं. मला म्हटलं न कळायला काय झालं. म्हटलं असं तुम्ही आम्हाला शिकवायला हे वास्तव आहे आणि तुम्ही आम्हाला शिकवायलेलं आम्हाला समजालंय हा तुमचा भ्रम आहे म्हटला. ते लहान मुलं खूप आम्हाला देतात तो विनोद. मी आवरत होतो हॉटेलवरती. शेजारी कार्ट होतं हॉटेलवरती. फॅन आहे म्हणून सारखं येत होतं सावंत साहेब आवरा आवरा. मी आवरत होतो. ते आलं. मला म्हटलं तुम्ही सर आहे ना.
मग माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हटलं. टीव्हीवरती कार्ट काहीतरी बघून आलो होतो. मला म्हटला आम्ही लहान पोर दिवसात नाही एका पायावर कधी उभा राहतो वळका. मी म्हटलं काय प्रश्न आहे रे म्हटलं, सांगा की म्हटलं. माझ्या बुद्धीला पटलं असं मी उत्तर दिली. म्हटलं असं व्यायाम वगैरे करताना का रे, मग आम्ही शिक्षा देतो एका पायावरती तेव्हा का, काय राव म्हटलं एवढं उत्तरी ना. मी म्हटलं कधी उभारता, उभारतच नसशीला. मला म्हटलं आम्ही उभारत नाही, दिवसात नाही एकदा तरी उभारतोय. कधी सांगू, चड्डी घालताना. हो कार्यक्रमातूनच आम्हाला असे विनोद सापडतात. परवा कार्यक्रमाला गेलो होतो, इकडच्या बाजूला सगळ्या अशा महिला बसल्या होत्या आणि इकडच्या बाजूला बायका बसल्या होत्या. म्हणजे महिला मंडळाचा कार्यक्रम होता. कार्यक्रमाला उठलो आणि सगळ्या बायका अशा चालू केल्या. मला काय कळना. मी म्हटलं हे का. ती बाई मला म्हणे काय सांगायचं साहेब, काल आमच्याकडे योगी महाराज आले होते, त्यांनी सांगितले असं केले की म्हणे केस काळे होतात म्हणे आणि खूप लांब होतात, म्हणून आम्ही असं करतो, तुमचं चालू द्या म्हणे. माझं काय लक्ष लागणार, त्या कोपऱ्यातली एकटीच बाई काय करत नव्हती. माझा इंटरेस्ट वाढला. म्हटलं का हो बाई तुम्ही नाही काय करत असं. ती बाई उठली, मला म्हणे काय सांगायचं साहेब, बघा म्हटली मी सारखं असं करत होते, सारखं असं करून करून म्हटली बघा केस किती लांब लचक झालेत, काळेभोर झालेत की नाही. आता सारखं असं करून करून मिशा यायल्यात म्हटली. हे गण्या आमचं लहान होतं, त्याला आईनं सांगितली ती बस मधनं जाताना वयोवृद्ध कोण आले तर आपण उठायचं आणि जागा द्यायचं. हे एक नंबर संस्कारक्षम आहे. हे पुढच्या महिन्यात एकटंच चाललं होतं आणि एक अशी आजीबाई आली. हो ह्याला पाप दया आली. हे उठलं आणि म्हटलं आजी बसा. आजीनं बघितले, खाडकन थोबाडीत हाणली. बसा की. आजीनं खाड 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 2-4 थोबाडीत आणली. ह्याला काय कळना, लोकांना पण काय कळना, ही आजी का माराल्या. जवळ जाऊन बघितलं तर हे उठून जागा देत होतं, खरं बसलं होतं आजाच्या मांडीवर. हे कंडक्टरला बस मध्ये म्हणतंय एक फुल एक हाफ तिकीट द्या. कंडक्टर म्हटला दाढी मिशा आल्यात, हाफ तिकीट मागायला लाज वाटत नाही बरं. गण्या म्हटलं मग आमच्या आजीला आल्या नाहीत, आजीच हाफ तिकीट द्या. महाराष्ट्रभर कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळाली आणि असे जाता जाता विनोद सापडतात. एका ट्रक वरती लिहिलं होतं आई तुझा आशीर्वाद आणि खाली निळ्या अक्षरात लिहिलं होतं भाड्याने मिळेल. रस्त्याच्या कडेला टेम्पो लागल्यावर इंडिकेटर लावायचं असते की नाही, असं एक टेम्पो लागला होता, इंडिकेटर लावलं नव्हता. सहज मी जात होतो, लक्ष गेलं, गाडीच्या पाठीमागे लिहिलं होतं सावन को आने दो. मी असं वाचत होतो तेवढ्यात एक असा ट्रक आला आणि इंडिकेटर नव्हतं, धाडकन धडकला आणि त्या ट्रकच्या पाठीमागे लिहिलं होतं आया सावन झुमके. मला मास्टरपीस सापडला सोलापुरात. त्या गाडीवरती लिहिलं होतं कमला, संजना, बबलू, पिंट्या, संदीप, बबन आणि खाली निळ्या अक्षरात लिहिलं होतं बँक ऑफ इंडियाच्या सौजन्याने. मला सावंत साहेब म्हटले डिपार्टमेंटची लोक सगळे आलेत, त्यांचा जरा जोक सांगा. मी म्हटलं डिपार्टमेंटचं जोक सांगून काय मार खाऊन जायचं काय काय. तंटामुक्त गाव ही संकल्पना आमच्या सांगली जिल्ह्यातल्या आबाची आहे. म्हणजे कसं आहे, तंटा वगैरे होतात की नाही गावात, डिपार्टमेंटला ताप होतो हो, म्हणून आमच्या आबाने आयडिया काढल्या तंटा करायचा आणि तुम्ही निस्तारायचं, आमच्यापर्यंत यायचं नाही. म्हणजे तंटा करू नका असं नाही, तंटा करा, खरं तुमचं तुम्ही मिटवा. प्रत्येक गावामध्ये कमिटी स्थापन झाल्या तंटामुक्त समिती. आमच्या गावात सुद्धा तंटामुक्त समिती स्थापन झाल्या. तुम्हाला सांगतो साहेब, मला त्या कमिटीत घेत नव्हतं तर मी भांडण काढून त्या तंटामुक्त समिती स्थान मिळवलं. आणि ही गोष्ट सांगायला डायरेक्ट मंत्रालयात गेलो. तुम्ही आबाच्या गावचा आहे म्हटल्यावर मला पण आज सोडले तर आबा चक्क माझ्याशी बोलले
मला म्हटले पहिला भैरव म्हटले, तिथं सगळं ऐकतायस आणि त्या हास्य सम्राट मध्ये जाऊन सांगतायस. काय आमच्या आबाच्या डोक्याला ताप झाला माहितीये का? सगळे प्रॉब्लेम्स आबाच्या केबिन मध्ये. ती बारकी पोरं आलती शाळेची. आबा हे मला वर्गात सारखं दिवसतंय. आबा म्हटले चला म्हटले हे सगळं तुमच्या मास्तरला सांगायचं शाळेत. पोरग म्हटलं आमच्या तक्रारी घेऊन बाहेर मास्तर बी आलंय म्हटलं. काय 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 नमुने तक्रारी. आमचे मनमोहन सिंग साहेब पीएम आणि डावे पक्षवाले आले ते आबांच्याकडं. म्हणे आबा अनुकरारावरनं आमच्या दोघांच्यात भांडणं झालेत, आमच्यातला जरा वाद मिटवा. आबांनी बघू म्हटले. अनुकरार केलाय म्हणजे पहिला काय करून ठेवलाय बघू म्हटले. ह्या दोघांच्या भांडणात आपल्या बारामतीच्या साहेबाला कुठं पंतप्रधान व्हायला चान्स मिळते का बघितला. आणि फोन लावला बारामतीला. होय साहेब, हा ही दोघ जण आलेत की भांडण मिटवा म्हणतात. साहेबांना आश्चर्य वाटले. म्हटले माझ्याकडे दिल्लीला यायचं सोडून तुमच्याकडे आल्यात. आबा म्हटले आता ह्याच नाही काय माहित, तंटामुक्त अभियान फक्त महाराष्ट्रापुरतं साहित्य आहेत की बसल्यात च्या पाव खायल्यात. मध्यावधी निवडणुका घ्यायला लावू का? साहेब म्हणले नको, 2020 वर्ल्ड कप जिंकल्यावर आपल्या पार्टीला चांगलं वातावरण होते. आता सगळे मार खायलात म्हटले, योग्य वातावरण आल्यावर सांगतो. हे सगळे जाते तोपर्यंत बच्चन साहेब आले. बच्चन साहेब म्हणले आबाजी घरात पोराचं आणि सुनचं पटना. आमच्या सुनेला मंगळ होता म्हणून पिंपळा संघ लगीन करून लावलं होतं. आता ती पोराला म्हणत्या माझं पहिल्यांदा लग्न पिंपळा संघ झालंय, मी सगळं पिंपळा संघच करणार म्हणते. आबा म्हटले हे बघा ह्या वयात लई डोक्याला ताप करून घ्यायचं नाही. मागे एकदा शेत जमिनीच्या वादात शेत जमीन दान करून मोकळं झालं तसा. तसं तुम्हाला ह्या केस मध्ये करता येणार नाही म्हटलं. एवढ्यात गर्दी झाली आणि बारामतीतनं फोन आला. आबा म्हटले अजितदादांचा फोन आहे, पहिल्यांदा आमच्या घरातला वाद मिटवतो मग जगाचं बघतो. करण्यासाठी पुन्हा एक थोडासा ब्रेक पिऊन येतो. धन्यवाद.